सतीश भोसलेकडून पैशांची वसुली केली गेली आहे। 50,000 रुपये देऊन 4.5 लाख रुपयांची वसुली केली। वसुलीच्या भीतीने पीडित तरुण आता बेपत्ता आहे। पोलिसांमध्ये तक्रार देऊन सुद्धा तरुणाचा तपास नाहीये। बीडच्या शिरूर कासार इथल्या सतीश भोसले उर्फ खोक्याचे एक कारनामे अशा पद्धतीने पुढे येतात आणि या आरोपीने एका तरुणाला 50,000 रुपये दिले होते आणि त्याच्याकडून वसुली करताना चक्क 4.5 लाख रुपयांची मागणी केली होती। 5,000 रुपये रोज पद्धतीने मागणी केली जात होती। त्यामुळे खोक्याच्या दहशतीला घाबरून सुरेश कातकडे हा तरुण गेल्या 3 महिन्यांपासून बेपत्ता आहे। त्याच्या आईने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। अजूनही त्याचा शोध लागलेला नाहीये आणि मुलाला परत आणून द्या अशी मागणी सुरेश कातकडेच्या आईने केली आहे। सतीश म्हणला माझे 50,000 रुपये घेतलेले ते म्हणतो की मी नाही दिले तर मी हाणमार करीन आणि त्याच्या 5 लाख रुपये झालं त्याचं याज। 5,000 रुपये रोज म्हणतो त्याचं। तेव्हापासून 3 महिने झालं गायब झालेला आहे। आम्हाला मग आता ते मुलगा सापडायचा कसा, आम्हाला सगळं सापडायला नाही जाता आलं। आमचा मुलगा तेवढा सापडून द्यावा। त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे, जो भोसले, त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारलेलं आहे। त्याचा विरोध आम्ही करतो। त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती। ठीक आहे, आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा। आमचं मते कारवाई झाली, पण फक्त FIR केला म्हणजे कारवाई झाली असे नाही, उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं ह्याला आपण कारवाई म्हणतो। ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी। तर वसुलीच्या भीतीने पीडित तरुण बेपत्ता झाल्याचा आरोप करण्यात येतोय। तर कारवाई करावी सतीश भोसले सारख्या व्यक्तीवर अशा प्रकारे मागणी इकडे रोहित पवार यांनी केली आणि अनेक विरोधकांनी अशा प्रकारची मागणी केली। खोक्या उर्फ सतीश भोसलेकडून पैशांची मागणी होत होती। अनेक गुन्हे खरं तर त्याच्यावर आता दाखल होताना दिसत आहे। मात्र पोलिसांच्या हाती तो कधी येणार आणि त्याच्यावर पोलीस कारवाई कधी करणार हाच मोठा प्रश्न आहे। 3 महिन्यांपासून हा पीडित तरुण बेपत्ता आहे। त्याच्या आईने पोलिसांमध्ये कंप्लेंट सुद्धा केलेली आहे। मात्र सतीश भोसलेच्या दहशतीला घाबरून हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे।